एका जिज्ञासू विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला नवीनच शाळेत आलेला तो विद्यार्थी होता आणि त्या नवीन शाळेत आलेल्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला प्रश्न विचारला की सर, परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? सरांनी त्याला उत्तर दिलं, परीक्षा म्हणजे हिरवळीवर लोळणं असतं, परीक्षा म्हणजे पावसात चिंब भिजणं असतं. परीक्षा म्हणजे हिरवळीवर लोळणं असतं, पावसात चिंब भिजणं असतं आणि आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उत्सव साजरा करणं असतं. गोंधळलेल्या त्या मुलानं आणि न समजलेला त्याचा अर्थ आणि मग त्याने विचारलं की परीक्षा खरंच एवढी आनंद देणारी असते का? आणि मग आता जेव्हा सभोवताली पालक मित्रांनो आपण आपल्या सभोवताली बघतो की परीक्षा म्हणजे खरंच हिरवळीवर लोळणं, पावसात चिंब भिजणं आणि आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उत्सव करणं दिसतंय का? तर नाही. अगदी 10वीचे 12वीचे विद्यार्थी स्ट्रेसमध्ये, ताणामध्ये जीवन जगतायत. छोट्या छोट्या गोष्टीवरून आज ते आत्महत्या करतायत. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना कुठंतरी या ताणामधून, या त्यांच्या चाललेल्या या भयानक परिस्थितीमधून कुठंतरी त्यांना या परीक्षेविषयीचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या पालकांवर आणि आमच्यासारख्या शिक्षकांवर आहे. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या महाराष्ट्रातील 1ली ते 8वीसाठी असलेल्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अतिशय अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो, हे जे तुम्ही पाहताय हे शालेय स्पर्धा परीक्षा, जे 5वी 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS ची परीक्षा, या शासकीय स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस आपल्या 15 मे पासून सुरू होणार आहेत आणि या बॅचेस पूर्णपणे ऑनलाईन असणार आहेत. संपर्क करू शकता. आपला विषय जो आहे, आज आपल्याला चर्चा करायची एका गंभीर विषयावर की विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या ताणातून आपल्याला मुक्त करण्यासाठी या परीक्षांच्या पद्धती पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आज आपल्याकडे 2 प्रकारच्या परीक्षा होतात पहा. एक्झाम मेथड्स. Exam methods. 2 types of exams. Number 1, descriptive method. First method is descriptive method and second method is objective method. Descriptive method मध्ये तुम्हाला लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, या प्रकारचा प्रश्नांचे जे प्रकार असतात ते दिलेले असतात. निबंध लिहा, पत्र लिहा, रिपोर्ट रायटिंग करा. हे कुठं आढळतं? हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये असतं. डिस्क्रिप्टिव्ह मेथड या परीक्षा पद्धतीमध्ये या प्रकारचे प्रश्न असतात. पण आज सर्वात विश्वासू जी परीक्षा पद्धती मानली जाते भारतामध्ये, ती परीक्षा पद्धती आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप मेथड, की ज्यामध्ये एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या 4 पर्यायामध्ये असतं. मग विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी जी ॲनालिसिस करण्याची त्याची ब्रेनची कॅपॅसिटी आहे, कॉन्सन्ट्रेशन करण्याची त्याची ब्रेनची कॅपॅसिटी आहे, विचार करण्याची त्याची जी क्षमता आहे, हे सगळं त्या ठिकाणी कस लागतो आणि त्या विद्यार्थ्याला 4 पर्यायामधून एक पर्याय त्या प्रश्नाचं उत्तर असतं. आणि त्या ठिकाणी OMR शीट असल्यामुळे आणि विश्वासू अशा प्रकारचं चेकिंग या परीक्षांचं असल्यामुळे या परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेक्षा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याचबरोबर पालकांनाही समजतं की विद्यार्थ्याच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत
त्या कशा पद्धतीने क्लिअर होत आहेत, शिक्षकालाही समजतं की मी जे काही शिकवतो ते माझ्या विद्यार्थ्यांना खरोखर समजतंय का. मग या परीक्षा पद्धतीमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप मेथड सर्वात जास्त सध्या वापरली जाते आणि पुढेही मग MPSC UPSC सारख्या आणि नीट JEE सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असणाऱ्या या परीक्षांमध्ये सुद्धा हीच मेथड वापरली जाते. मग जर ही मेथड आपल्याला आयुष्यामध्ये विद्यार्थ्याच्या येणारच आहे तर आजपासून म्हणजे इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्याला थोडं थोडं जे फीडिंग आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. मग ही जर परीक्षा पद्धती आपल्याला स्वीकारायची असेल तर शासन घेत असलेल्या काही परीक्षा आपल्याला माहीत आहेत का. त्यामध्ये 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा जी शासन घेतं 300 मार्कांची परीक्षा आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पहिला पेपर प्रथम भाषा आणि गणित, दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. आणि या परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय गुणवत्ता याद्या लागतात आणि संपूर्ण 36 जिल्ह्यांमधले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. जे विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकतात ते विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यानंतर नवोदयची परीक्षा आहे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. 5वीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. अंकगणित, मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा या 3 विषयावर या परीक्षा घेतली जाते. 100 गुणांची परीक्षा असते, 80 प्रश्न असतात, एका प्रश्नाला 1.25 गुण असतात. संपूर्ण भारतामधले विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतात आणि नवोदयाला जर नंबर लागला तर पालकाचे 10 लाख रुपये त्या ठिकाणी वाचतात. आणि म्हणूनच या परीक्षांसाठी आपल्याला विद्यार्थ्यांना बसवणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला हे सगळं पाहिजे तर जर आता तुमचा विद्यार्थी पहिलीत आहे, इयत्ता पहिलीत आहे, तर त्याला 5वी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय या 2 परीक्षांसाठी जे आवश्यक आहे, काय आवश्यक आहे, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी याच विषयांचं थोडं थोडं जे नॉलेज आहे ते आपल्याला द्यायचं आहे. मग कसं देता येईल, त्यालाच तुम्ही स्कॉलरशिप फाउंडेशन म्हणा. त्याला तुम्ही काय म्हणा, स्कॉलरशिप फाउंडेशन असं म्हणा पहा. आणि या स्कॉलरशिप फाउंडेशनमध्ये 4 विषय असतात आणि म्हणूनच शासकीय परीक्षांच्या सिलेबसला धरूनच ह्या सर्व प्रज्ञाशोध परीक्षा राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये. सर्वात आघाडीचं नाव मंथनचं आहे, मास्टर माइंड प्रज्ञाशोध आहे. त्यानंतर वेगवेगळ्या अक्षरगंगा प्रज्ञाशोध आहे, सावित्रीबाई फुले आहे, BTS आहे, आय एम विनर आहे, खूप सगळ्या प्रज्ञाशोध आहेत. या प्रज्ञाशोधला सारखीच मेथड आहे, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 4 विषय असतात. या प्रज्ञाशोधला आपण बसूया. याचं जे ऑनलाईन मार्गदर्शन आहे ते आपल्याकडे वर्षभर केलं जातं. दरवर्षी 15 जूनला या आपल्या बॅचेस सुरू होतात. इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास प्रोजेक्ट या ठिकाणी राबवतो आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे ते आपण पक्क करत असतो. 15 जूनला बॅचेस सुरू होतात. सायंकाळी 45 मिनिटाचं फक्त लेक्चर असतं, कारण ऑनलाईन आहे. 1 तासापेक्षा कमी 45 मिनिटामध्ये इयत्ता 1ली, इयत्ता 2री, इयत्ता 3री आणि इयत्ता 4थी कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी असू त्याचं फाउंडेशन जे आहे स्कॉलरशिप आणि नवोदयचं ते या ठिकाणी करून घेतलं जातं. इयत्ता 2रीचे विद्यार्थी असतील त्यांनाही तीच पद्धती आहे, तेच विषय मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी. इयत्ता 3रीचे विद्यार्थी असतील मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी गरजच आहे. पुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, गणित दिसेल, बुद्धिमत्ता चाचणी दिसेल, मराठी दिसेल, इंग्रजी असेल. म्हणूनच शासनाने सुद्धा विचार करून हे 4 विषय शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये ऍड केले. 16 मार्च 2023 मध्ये जेव्हा हा GR शासनाचा आला आणि शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या 4 विषयांचं महत्त्व जे आहे, वेटेज जे आहे ते वाढलं. 4थीचे विद्यार्थी जे आहेत जे फाउंडेशन न करता डायरेक्ट 5वी स्कॉलरशिपला जॉईन करू शकतात. 5वी स्कॉलरशिपची बॅच आपली दरवर्षी 15 मेला सुरू होते, ज्यामध्ये जर मराठी सेमीचा विद्यार्थी असेल तर सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह लेक्चर असतं आणि हे सगळे लेक्चर वर्षभरासाठी सेव्ह असतात. त्यानंतर जर इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल तर सेपरेट महाराष्ट्रामध्ये सेपरेट इंग्लिश मिडियम स्कॉलरशिप घेणारी एकमेव आपले क्लासेस आहेत आणि ते आहे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी. संध्याकाळी 5:45 ते 5:45 या वेळेमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप घेतो. त्यानंतर जर आपल्याला 8वी स्कॉलरशिपची तयारी करायची आहे, 8वी स्कॉलरशिप म्हणजे शालेय स्तरावरची एक चांगल्या दर्जाची स्पर्धा परीक्षा. 8वी स्कॉलरशिपला जर तयारी करायची असेल तर 4 विषय दिसतात, तेच मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी.
जर तुम्हाला NMMS ची तयारी करायची आहे, जर विद्यार्थ्याला 8वीला NMMS का द्यायची, NMMS ची परीक्षा, ग्रामीण भागातले विद्यार्थी, जर आई आणि वडील दोघांचं मिळून उत्पन्न 3.5 लाखाच्या आतमध्ये असेल, 3,50,000च्या आतमध्ये असेल, तर तुमचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेमध्ये त्याला जर स्कॉलरशिपला तो पात्र झाला, सिलेक्शन झालं, तर त्याला थोडे ना धिडके 48,000 रुपये, किती, 48,000 रुपये, 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्षामध्ये एका वर्षाला 12,000 रुपये, अशी 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. म्हणजे 48,000 रुपयामध्ये खूप काही होऊ शकतं गावाकडे, ग्रामीण भागामध्ये. मग कोणते विषय असतात त्या NMMSला? इतिहास असतो, भूगोल असतो, नागरिकशास्त्र असतं, सामान्य विज्ञान असतं, गणित असतं, बुद्धिमत्ता चाचणी असतं. हेच विषय आहेत पुढे भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. आणि जर तुम्हाला या परीक्षांमध्ये जर यश मिळवायचं असेल, तर इयत्ता 6वीत तुम्ही असताल, तर तुम्हाला स्कॉलरशिप फाउंडेशन आणि NMMS फाउंडेशन करायला पाहिजे, जे आपल्याकडे आहे. त्यानंतर तुम्ही इयत्ता 7वीत असाल, तर तुम्हाला स्कॉलरशिप फाउंडेशन आणि NMMS फाउंडेशन तर आहेच, पण तुम्ही डायरेक्ट स्कॉलरशिपच्या बॅचला किंवा NMMSच्या बॅचला जॉईन व्हायला पाहिजे. का बरं? कारण त्या ठिकाणी तुम्ही 1 वर्ष अगोदर जर तयारी सुरू केली, तर तुम्ही राज्याच्या, जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये असाल आणि स्पर्धा परीक्षेचा जो तुमचा पाया आहे तो अधिक मजबूत, इतरांच्या तुलनेमध्ये अधिक मजबूत होईल. कारण ही जी परीक्षा आहे ही स्पर्धा परीक्षा आहे, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल, तर या ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम बरोबर आपल्याला मैत्री करावीच लागेल आणि आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. टॅब असेल टॅबमध्ये इन्स्टॉल करून घ्या, आणि इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा. आणि या सर्व इयत्ता 1ली पासून तर 8वी पर्यंत असलेल्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आपली नाव नोंदणी करा. जर आपल्याला या संदर्भामध्ये काही अडचण असेल, शंका असेल, तर तुम्ही नक्की संपर्क करा. 88 30 16 83 86 हा माझाच नंबर आहे. आपल्या सर्वांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आपलं स्वागत आहे. एक प्रवास सुरू करूया विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, विद्यार्थ्यांच्या पॅशनचा. मी कायम सांगतो, शालेय स्पर्धा परीक्षा कुणासाठी आहे? तर शालेय स्पर्धा परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना आपल्या आईची जाणीव आहे, ज्यांना आपल्या वडिलांची जाणीव आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे, ज्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमधून यश मिळवायचं आहे. आपल्या आई वडिलांचा गौरव वाढेल, आपल्या गावाचा गौरव वाढेल, आपल्या शाळेचा गौरव वाढेल, आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ज्यांना आपला सत्कार करून घ्यायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. थांबूया याच ठिकाणी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला लेटेस्ट मिळण्यासाठी त्या ठिकाणी ऑल सेट करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ अपडेट मिळतील. थँक्यू.